त्यातलं कोण नाश्ता देतोय याची आतुरता सगळ्यांना लागलेलं आहे. उद्देश मोरे यार जोडीने तू कधी येणार जोडीने. आता आम्ही तर कोल्हापूरला निघालोय आणि ज्यांच्यामुळे आजपर्यंत आपलं ब्लॉग चालतेत ते उद्देश मोरे सुद्धा आपल्या गाडीत आलेला आहेत. इथूच काय ताटात जुतोयस शेवट झालेला आपलं चिकन. शेवटमध्ये एक नंबर म्हणजे टॉपमध्ये भागात असल्या चिकन असलं चिकन आपलं झालंय. आता इथं आपलं चिकन हंडी तयार झालेलं आहे. हे बघा कसं झालेलं आहे चिकन हंडी. नाही ते आज जरा आपले मंगळवार असल्यामुळे म्हटलं आज आपण ही चंबू आमच्या आजींचा आहे पहिला जुना. या चंबूचं माप घेतलं के वो थोड़ा गरम करके इसमें वतना है तो इसमें वतेंगे पानी थोड़ा गरम करके. अभी वो और मम्मीचं मटण शिजून पप्पा इथं जेवायला बसलं. कवा होणार आपलं चिकन. गोळा करून ठेवली की आमच्या पुढच्या 3 पिढ्यात भांडी घ्यायला लागणार नाही तेवढी भांडी आमच्या घरात आहे. चहा सुद्धा करायला येत नाही. घरातल्याने केलेले चहावरही जेव्हा आज मोठ्या ब्लॉग मध्ये दाखवतो. आज मी चिकन आणलंय. चिकन करायचं म्हणतोय नुसतं आपलं. नमस्ते सगळ्यांना. आज मंगळवार असल्यामुळं सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा म्हणजे तशी काही सुट्टी नसते आपल्याला पण तरी पण सुट्टीचा दिवस आहे. मग आता लागलो इथं कांदा चिरायला. कांदा चिरायला लागलो याच्यासाठी. आज आणले घरात मटण आणि चिकन दोन्ही पण आणलेलं आहे. चिकन आपल्याला आवडतं म्हणून आणलंय. मटण बाकीच्याच आणलंय. आता इथं मम्मी आमची लागले जेवण करायला. मी इथं लागलोय कांदा कापाय. मम्मीच तयार केली. आपली वैयक्तिक तयारी चालू आहे. आता जरा नवीन काहीतरी करायचं आपल्या डोक्यात संकल्पना आहे. आता खूप दिवस झाला आपला मोठा ब्लॉग आलेला नाही. म्हटलं माझं पण एडिटिंग करायचं विसरून जातंय. तुम्हाला पण बघायला काय नाही आणि जास्त दिवस झाला चॅनेलवर पण मोठा व्हिडिओ काय टाकलेला नाही. मग जरा चॅनेल परत बूस्ट व्हायला पण प्रॉब्लेम होतोय. परत पाठीमागणे टाकलेला व्हिडिओ पळत नाहीत म्हणून म्हणलं आज एक व्हिडिओ करूया. आज मंगळवार आहे. मंगळवारचा माझा दिवस कसा असतो म्हणजे रोजच धावपळीच असतो पण आजचा मंगळवारचा दिवस कसा असतो ते मी तुम्हाला आज मोठ्या ब्लॉग मध्ये दाखवतो. आज मी चिकन आणलंय. चिकन करायचं म्हणतोय नुसतं आपलं ह्याच्यातलं काय म्हणतो आपण तळलेलं आपलं सुक्क चिकन करायचं आपलं बिना मसाल्या बिसल्याचं. तर काय काय करायला लागतंय आपण बघूया व्हिडिओ. त्या तुम्ही म्हणशीला भाव दुरकाटल्यागत का दिसतोय तर भाव दुरकाटल्यागत दिसतोय म्हणजे अजून आंघोळ केलेलं नाही. आत्ताच भेंडी घालायला गेलेलो आणि भेंडी घातलेला व्हिडिओ काढायचा राहिला. घरी आल्यावर माझ्या डोक्यात आलं की म्हणलं आज व्हिडिओ करूया. खूप दिवस झालं व्हिडिओ केलेला नाही पण भेंडी घालून आत्ताच आलो. आज आपल्या भेंडीला 39 रुपये दर लागला. आज आपली 9 किलो भेंडी होती तेवढी मंडईत घातली आणि आता घरी आलो. येताना मटन आणि चिकन घेऊन आलो. मटन घरातल्यांसाठी आणि चिकन आपल्यासाठी. आपण वैयक्तिक असतो आपण चिकन लवर आहे. आता वाजलेत करेक्ट 10:30 10 मिनिटं कमी आहेत. आपण जरा मटन चिकन पहिलं आपलं 2 घेऊया नॉर्मल. काय इथं शाळा उडून बसल्या खिडकीतनं पलीकडे मला सल्ला द्यायला लागला. इथं जेवण चहा सुद्धा करायला येत नाही. घरातल्याने केलेले चहावरही जेव्हा मारणारी पूर्वी बघा काय कामाचे नाही काय नाही. आपण इथं मातीचं भांडं आणलंय. मम्मीने आमच्या सगळी भांडी आहे गोळा करून ठेवली की आमच्या पुढच्या 3 पिढ्यात भांडी घ्यायला लागणार नाही तेवढी भांडी आमच्या घरात आहे. पण ह्याचा उपयोग कधी झाला नव्हता. याचा आज पुरेपूर फायदा मी घेणार आहे आणि ह्यात आज चिकन करणार आहे. चिकनला आता इथं जरा हळद लावून मीठ लावून ठेवलंय. आता पुढची प्रोसेस करूया. पण असा ह्यो लांबडा कांदा चिरलाय. ह्यो लांबडा कांदा आपण टाकणार आहे ह्यात. लांबडा कांदा आणि इथं आपला लसूणाचा अख्खं गड्डू टाकणार आहे आपण. 1 नंबर टाकते. आमचा हर्षा कापूरकर म्हणून मित्र आहे त्याने केलेलं. कांदा आपण कापलेला आहे मोठा आणि आता आपण तेल टाकले मस्तपैकी आपल्या मातीच्या भांड्यात. आता कसं होतंय बघूया. इकडं आपलं अजून चिकन टाकलं नाही तर मम्मीचं मटण शिजून पप्पा इथं जेवायला बसलं. कवा होणार आपलं चिकन. आता कांदा आपण टाकलाय ह्याच्यात के वो थोड़ा गरम करके इसमें वतना है तो इसमें वतेंगे पानी थोड़ा गरम करके. अभी वो यात आपण आता इथं कांदा आपला चिकन टाकून घेतलंय. लसूण पण आपला टाकलाय. तेल बिल टाकून सगळं भाजून घेतलंय मस्तपैकी आपल्या मटक्यात. जरा आता पाणी टाकतो नॉर्मलचं वाटीभर धुळा उडवून टाकायला. ते में हमने चिकन धोया था. उस थाटी में अपने को 1 वाटी पानी उकली मारने देंगे उसको. ये साइज भी करेक्ट बैठ रही है इस पे भांडे में अपने. चंबू आमच्या आजींचा आहे पहिला जुना. या चंबूचं माप घेतलं आपण. एवढा चंबू भरून आपण यात पाणी टाकणार आहे आणि लय पाणी नाही. आपण एवढ्या पाण्यावर शिजवायचं आहे चिकन. आपलं क्वालिटीत का क्वालिटी आणि नाही चांगलं लागलं तरी क्वालिटीच म्हणायचं आपण. आज काय मंगळवार असल्यामुळं आलोय आपल्या रोजचं सारखं जाऊन देवाचं आपल्या घरातलं दर्शन घ्यायचं. आणि दर्शन घेतो देवाचं. औषध मोजून आज जरा कपडे काय लय घातले नाही. ती आपली इस्त्रीचे कपडे घालाय सोडा इस्त्रीला दिलेच नाही. ती आज जरा आपले मंगळवार असल्यामुळे म्हटलं आज आपण हे करूया काय म्हणतो आपण त्याला टी शर्ट घालूया म्हणून आपलं टी शर्ट घातलाय. आताच आपल्याला परत जायचंय सकाळी औषध मारायला. रात्री 4 वाजता. सकाळी जायचं होतं पण सकाळी काय आपण गेलेलो ना 4 वाजता आपल्याला औषध मारायला जायला लागणार आहे. आता ते औषध मारायला जायला लागल्यामुळं
औषध बिवषध जरा मोजून ठेवतो, किंवा समजा कुठं आपण कल्टी केली, आता जोडीदाराचा फोन आलाय कोल्हापूरला जायला लागणार आहे, जरा काम आहे म्हणून. तर बघूया कसं कसं. तोपर्यंत आपलं चिकन बघून घ्या तुम्ही कसं शिजलंय. 1 तास म्हणजे शिजल्यागत तर दिसतंय. आता बघूया काय विषय झालाय ते. आता इथं आपलं चिकन हंडी तयार झालेलं आहे. हे बघा कसं झालेलं आहे चिकन हंडी. आता आपण आईनेच झालेलं आहे आत्ताची. तर आपल्याला अजून ही करायचं आहे, काय म्हणायचं त्याला, तिखट करायचं आहे. इकडं आईने मटण पण आहे आपलं झालेलं आहे. मम्मी आता पाणी गरम करत बहुतेक रश्श्यासाठी ठेवले. आता वाढून घेतो, कसं झालंय तुम्हाला सांगतो. आपण इथं चिकन घेतलंय आपलं, आपण हंडीतलं केलेलं. हे लसूण आपला आलाय बघा, एक घेतलाय लसूण टाकलेला आपण अक्का. आणि इथं मटण पण घेतलंय, मटण मधला आपला कलेजा घेतलाय फेवरेट. चटणी टाकल्या म्हणलं थोडं तिखट काय तर पाहिजे म्हणून आपली चटणी टाकून आणली ह्या आईनेत. आता इथं आपण मटनचा घास खाल्ल्यावर तरी क्वालिटी लागायला लागले. आपले चिकन हंडीतलं चिकन ट्राय करूया. शेवट झालेलं आपलं चिकन. शेवटमध्ये 1 नंबर म्हणजे टॉपमध्ये भागात अख्ख्या चिकन आपलं चिकन आपलं झालं. खतरनाक केलंच आपण म्हणलं क्वालिटी सुधारू, त्यामुळे काय विषय नाही. तुम्ही पण या खायला, मी पण जरा खाऊन घेतात. हां ओके. चालू केलं इथं लाल रस्त्यागतच झालंय बघा, नुसतं चटणी लय पडली आपल्याकडे. पण असं दे काय नाही, तेवढं जरा तोंडाला चवी त्या. हाडकं बिडकं लसूण तर इतका शिजलाय गिरगिरी ती बघा, नुसता दाबाला की गिरगिरी त्यातनं हीच बाहेर येते लसूणातला. हे जरा कमी ताटात याचा राहिला बादशा आपला. ताटात जेवाय बसतोय काय, मला जरा याचं गणित कळलं झालं. इथेच काय ताटात जेवतोयस. आता आपली गाडी काढल्या, आता जातो जरा इकडं तिकडनं करून येतो. इष्टी बघा कसली सनकत आलं. आता बँकेत काम होतं आपलं, ते बँकेतलं काम आपण केलं या. आणि आता डायरेक्ट आपण बघूया पुढचं प्रोग्राम तुम्हाला सगळा डिस्प्ले करतो. तिथनं तसंच आमचं काम होतं म्हणून जरा पॉकेट कॉपीला गेलेलो. तर तिथं पॉकेट कॉपीला गेल्यावर नंतर भावानं आपल्या कॉपी पाजली आपल्याला. निखिल होता, निखिल नुसता दारण्याला सोडायला गेलेला. मग तेवढ्याच भावानं कॉपी मागवली, मग कॉपी पिऊन घेतली. आपली थार इथं द्यायची होती सर्किट हाऊसला. आज बाबा इथं सर्किट हाऊसला आहेत विश्रामगृहाला भेटायला. कोणाला भेटायचं असलं तर जावं इथं. इथनं जाऊन आता आमची नवा घेतली आम्ही. आता आम्ही इथं कोल्हापूरला निघालोय. आणि ज्यांच्यामुळे आजपर्यंत आपलं ब्लॉग चालतेत ते उद्देश मोरे सुद्धा आपल्या गाडीत आलेला आहेत. इकडे पुढे निखिल देसाई साहेब बसलेत, माग घारेजी बसलेत, आणि पाक माग शुभम पाटील बसलेत, आणि मी स्वतः गाडी चालवतोय. कोल्हापूरमध्ये आमचं काम असं होतं की इथं आम्हाला मशीन बघायला जायचं होतं. त्या मशीन बघायला आम्ही पहिल्यांदा गेलो. मशीन वगैरे सगळ्या बघून घेतल्या. तर वेगवेगळ्या सुपारी कापायची मशीन, गोल वाती करायच्या, आडव्या वाती करायच्या, परत पेन बनवायच्या, पेन्सिल बनवायच्या, असं ह्यांना भरपूर आवड पण मिळालेलं. आम्ही सगळी त्यांच्याकडे आधी माहिती घेतली की कसा कसा विषय आहे काय आहे. मग निखिल घारेने तोपर्यंत सगळं बघितलं काय आहे. त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की कशानं कुठल्यानं काय म्हणतं. त्यांना आवड तर इतकं मिळालेलं काय बोलायचं काम नाही. परत हे असलं त्यांचं कार्ड पण होतं, ते कार्ड घेऊन आलो. मग इथं प्रोजेक्ट बघून आलोय. गाडीत आता आम्ही चालू स्थितीला 5 इंजिनियर आहे. शुभम एकटा सोडला तर आम्ही 4 इंजिनियर आहे. उद्देश दादांचं असं म्हणणं आहे, एक्स इंजिनियर आहे का, ओके, अर्धा इंजिनियर आहे एका वर्षासाठीचा. आणि तिथनं पुढे पण त्यानं मेडिकल फील्ड मध्ये काम केलंय. आता उद्देश दादांचं आमच्या असं म्हणणं आहे की असल्या 5 मशीनी घेऊन सकाळी एका खोलीत यायचं 8 वाजता, तिथनं पुढे रात्री 8 वाजेपर्यंत 12 तासाची ड्युटी करायची, आणि जी काय पैसे होतील ती सगळ्यांच्यात वाटून घ्यायचं, असं उद्देश दादांचं म्हणणं आहे. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं निखिलजी? बघून आलोय प्रोजेक्ट चांगला आहे. कुणाला करायचं असलं तर माझ्यावर कॉन्टॅक्ट करा. मला 2000 रुपये पाठवा, तुम्हाला पत्ता देतो. बोल माझंच बोला. खूप आहे आडवा कर, त्यामुळे सामाजिक कार्य करून ही ग्रुपला पहिल्यापासून आता आम्ही इथं महालक्ष्मी मंदिरच्या एरियात पोहोचलोय. आणि शुभम आम्ही सगळे आता चालत देवाय दर्शनाला निघालोय. इथं आता टाकीला सगळेजण पाय धुवायला लागलेत. आम्ही पाय धुवून घेतले. तर कोणतरी देवा लक्ष्मीला ताट घेतलेला आहे. भावा आमचा आलाय पाय धुवून. इथं आता उद्देशासाठी मागणं मागायला देवाकडे आम्ही. ते उद्देश लवकर व्हावं अशीच इच्छा आहे सगळ्यांची. स्वराची इच्छा आहे. कधी येणार फोन करून कधी येणार यार जोडीने तू, कधी येणार जोडीने? तुझं होतं मग जोडून घेत. इथं आता देवाचं दर्शन आमचं खतरनाक मध्ये झालंय. खतरनाक म्हणजे फुल मोकळं होतं सगळं. आमचं दर्शन 1 नंबर झालेलं आहे. आता आम्ही घराच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातलं कोण नाश्ता देतोय याची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. उद्देश मध्ये
आणि TRP बॉय द उद्देश. तिथनं तसंच आम्ही परत तुळजाभवानी दर्शन घ्यायला गेलो. हा बघा शाहू महाराजांचा पुतळा आहे तो उभारलाय. देवीचं पण दर्शन घेतलं, तुम्ही सुद्धा घ्या. तिथनं परत म्हणलं जरा सभा मंडप बघून घेऊया. मग उद्देश दादांची देखरेख सुरू झाली, म्हणले आपल्याला असला सभा मंडप उभा करायचा आहे. आपला वाडा बांधणार आहे लवकरच, तुम्हाला विजिटला नेतो. कधी बांधायला तर भविष्यात आम्ही आहे तोपर्यंत बांधतोय का पुढच्या पिढीला बघायला मिळतोय, बघूया काय होतंय. आज इथं दाजींनी पोरासनी म्हणजे मेहुण्यासनी जेवण दिलंय. सगळ्या चिकन बिकन मस्त पैकी दाजीने जेवण देऊन दाजीने जेवण करून घातले माणसं. व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते.